जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार मित्रांनो. काही वस्तूंमध्ये फक्त आकार नसतो, तर त्यामध्ये असते श्रद्धा, शक्ती आणि दैवी स्पंदन. आज आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थांशी संबंधित अशा एका पवित्र वस्तूबद्दल, जिच्याबद्दल हजारो भक्त सांगतात. ही वस्तू घरात आणल्यानंतर जीवन बदललं. कोणाचं आजारपण दूर झालं, कोणाचा व्यवसाय सुरू झाला, तर कोणाच्या घरातील नकारात्मक शक्ती नाहीशा झाल्या. पण प्रश्न आहे, ती वस्तू नेमकी कोणती, तिचा उपयोग कसा करायचा आणि भक्तांना आलेला प्रत्यक्ष अनुभव काय सांगतात. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित स्वामी तुम्हाला काही संकेत देत असतील. स्वामी समर्थ आणि दैवी वस्तूंचं महत्त्व. मित्रांनो, भारतीय अध्यात्मात प्रत्येक पवित्र वस्तूला विशेष महत्त्व आहे. जसे तुळशीची माळ, रुद्राक्ष, गंगाजल, स्वामींचा फोटो, पादुका, उदी, नामजप, माळ अशा वस्तूंमध्ये भक्तीमुळे ऊर्जा निर्माण होते असं मानलं जातं. स्वामी समर्थ महाराज स्वतः म्हणायचे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि अनेक भक्तांचा अनुभव सांगतो की स्वामींच्या स्पर्शाने किंवा स्मरणाने पवित्र झालेल्या वस्तूंमध्ये अद्भुत सकारात्मक शक्ती असते. ती चमत्कार वस्तू कोणती? मित्रांनो, आज आपण त्या वस्तूबद्दल बोलणार आहोत. ती म्हणजे स्वामी समर्थांची उदी होय. ही साधी राख नाही, भक्तांच्या मते आहे संरक्षण कवच, संकट निवारण, सकारात्मक ऊर्जा देणारी कृपा. अक्कलकोटमध्ये हजारो लाखो भक्त उदी घेतात आणि भक्तांना आश्चर्यकारक अनुभव येतात. उदीचं आध्यात्मिक महत्त्व. उदी म्हणजे धार्मिक दृष्टिकोनातून उदी म्हणजे अहंकाराचा अंत आणि आत्मशुद्धीचं प्रतीक. राख आपल्याला सांगते हे शरीर नश्वर आहे, पण भक्ती आणि नाम अमर आहे. स्वामींची उदी कपाळावर लावणे म्हणजे स्वामींच्या कृपेचे स्मरण करणं. भक्तांचे प्रत्यक्ष अनुभव. अनुभव 1. गंभीर आजारातून सुटका. एक भक्त स्त्रीने सांगितलं, तिच्या मुलाला सतत ताप येत होता. औषध सुरू होतं, पण फरक पडत नव्हता. एका वृद्ध भक्ताने सांगितलं, स्वामींची उदी लाव आणि नामस्मरण कर. त्या आईने दररोज श्री स्वामी समर्थ जप करत उदी लावली आणि काही दिवसात मुलाची प्रकृती सुधारली. त्या आईचा विश्वास होता, औषधांबरोबर स्वामींच्या कृपेचा मुलगा बरा झाला. अनुभव 2. घरातील नकारात्मकता दूर झाली. एका कुटुंबाच्या घरात सतत भांडण होत होते, मन शांती नव्हती. त्यांनी दर गुरुवारी स्वामींची आरती, धूप आणि उदीचा वापर सुरू केला. काही आठवड्यात वातावरण बदललं, घरात शांती आणि आनंद वाढला. अनुभव 3. आर्थिक संकटातून मार्ग. एका व्यापाऱ्याचा व्यवसाय सतत तोट्यात होता. तो अक्कलकोटला गेला, स्वामींच्या मंदिरात प्रार्थना केली आणि उदी घेऊन आला. दररोज दुकान उघडण्यापूर्वी तो उदी लावून म्हणायचा, श्री स्वामी समर्थ. हळूहळू व्यवसायात सुधारणा झाली. तो मग म्हणतो, माझा आत्मविश्वास स्वामींनी परत दिला. उदीचा योग्य उपयोग कसा करावा? कपाळावर लावा. सकाळी स्नानानंतर श्रद्धेने उदी लावावी. घरात शिंपडा. नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी नामस्मरणासोबत वापरा. श्री स्वामी समर्थ नाम जप करताना प्रवासात जवळ ठेवा. अनेक भक्त संरक्षणासाठी ठेवतात. महत्त्वाची गोष्ट. मित्रांनो, उदी म्हणजे जादू नाही. फक्त उदी जवळ ठेवून चमत्कार होत नाही. चमत्कार घडवते श्रद्धा, सकारात्मक विचार, नामस्मरण आणि स्वामींवरील विश्वास. स्वामी भक्तांनी लक्षात ठेवाव्यात अशा गोष्टी. अंधश्रद्धा करू नका. भीती पसरवू नका. पैशासाठी खोटे चमत्कार दाखवणाऱ्यांपासून सावध राहा. स्वामी समर्थांनी नेहमी सांगितलं आहे, सदाचार आणि श्रद्धा ठेवा. कदाचित आज हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणं ही सुद्धा स्वामींची इच्छा असेल. जर तुमच्याकडेही स्वामींची उदी असेल तर आज मनापासून फक्त म्हणा, श्री स्वामी समर्थ. विश्वास ठेवा, स्वामी तुमचे हाक नक्की ऐकतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वामी भक्त सागर या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये नक्की लिहा, जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद.